राजकीय मतभेद जरूर आहेत, परंतु राजकीय रामदास कदमांच्या या भूमिकेच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा आहे की हा जो मुंबई गोवा हायवे आहे, हा हायवे आज 13 ते 14 वर्ष रखडलेला आहे. रामदास कदम आज बोलले, याच्यापूर्वी बोलायला पाहिजे होते, पण ठीक आहे, उशिरा जरी बोलले असले तरी ते योग्यच आहे. मी या रस्त्याकरता अनेक वेळा गडकरी साहेबांना भेटलो. विधिमंडळामध्ये माझ्यासह केवळ मी नाही, अनेकांनी हा प्रश्न उपस्थित केला. गडकरी साहेब असतील, नाही तर जे बांधकाम मंत्री झाले, मग आजचे रवींद्र चव्हाण असतील, कालचे चंद्रकांत दादा पाटील असतील, हे नेहमी एकच उत्तर द्यायचे की हा रस्ता आम्ही डिसेंबरला पूर्ण करू. डिसेंबर 2012, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23 आणि 24 12 वर्ष झाली. आजही त्यांनी शब्द दिलाय डिसेंबरला पुरा करू. कोणता डिसेंबर? त्यामुळं पुऱ्या महाराष्ट्रातला सगळ्यात वाईट खराब रस्ता, जीव घेणारा रस्ता, अहो शेकडो माणसं अपघात होऊन मेली. शेकडो. माझ्याच मतदारसंघामधली एका घरातली 10 माणसं एका गाडीमध्ये मेली. एका घरातली 10 माणसं. हे निष्ठुर सरकार, त्यांना 1 रुपयाची मदत सुद्धा केली नाही. का? तर आम्ही विरोधी पक्षाचे आमदार म्हणून 100 वेळा मागणी केली. मुख्यमंत्र्यांच्याकडे केली, देवेंद्र फडणवीसांच्याकडे केली, विधानसभा अध्यक्षांच्याकडे केली, पालकमंत्र्यांच्याकडे केली, सगळ्यांच्याकडे केली. त्यामुळं रामदास कदमांची माझे कितीही मतभेद असले तरी सुद्धा हा रस्ता म्हणजे अक्षरशः मृत्यूचा सापळा आहे. पत्रकार इतके वेळा उपोषणाला बसले, वेगवेगळ्या सामाजिक संघटना बसल्या, परंतु नितीन गडकरींचं उत्तर एकच ठरलेलं आहे की या रस्त्यावर मला एक पुस्तक लिहावं लागेल. अहो ते लिहा कधी ते एकदा. ते नेहमी सांगतात हा रस्ता कोर्टाच्या अडकलाय. कुठला कोर्टामध्ये भाग अडकलाय तो मात्र कधी सांगत नाही. त्यामुळं पूर्णपणे या सरकारचं आणि विशेष करून भाजपाचं हे या कोकणाकडे दुर्लक्ष आहे. त्यातून हा वाद उद्भवलाय. तो वाद त्यांचा राजकीय काही असू दे, पण मुंबई गोवा रस्त्याचे भयंकर वाईट परिस्थिती ही वस्तुस्थिती खरी. अंदाजित किती लोक आतापर्यंत मृत्युमुखी पावले असतील आणि कोकणाचे नेते हे काम करून घेण्यासाठी मग सक्षम नाहीत असं म्हणावं लागेल? हो, असं आम्हाला म्हणावं लागेल माझ्यासह की हा रस्ता करून घेण्यामध्ये आम्ही सक्षम नाही. तुमच्या मताशी मी 100% सहमत आहे. केंद्रीय मंत्री आमच्या कोकणातले, राज्याचे मंत्री आमच्या कोकणातले, 2-2, 3-3, 4-4 मंत्री आमच्या कोकणातले, केंद्रीय स्तरावर काम करणारे आमचे कोकणातले नेते सगळे. आणि मग दोष कोणाला द्यायचा? का आम्ही रस्ता का पुरा करून घेऊ शकलो नाही? त्यामुळं मला सुटका करून घेत नाही. मी जरी साधा एक आमदार असलो तरी मी सुद्धा गडकरी साहेबांना अनेक वेळा भेटलो. माझ्या एकंदरीत धारदार शब्दानं अनेकांची मी मनं दुखावली, पण हा कोकणाचा रस्ता व्हावा याकरता. त्यामुळं ही आम्हा नेतृत्वाला जबाबदारी घ्यावी लागेल की आम्ही हा रस्ता पूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरलो. बदलापूरमध्ये जी घटना घडली, सुरुवातीला जे पहिल्या मुलीसोबत झालं होतं, त्यानंतर ते पालक गेले होते, मात्र पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचं आता समोर येत आहे. काय वाटतं या संबंधित घटनेतून? गृह खातं योग्य पद्धतीने काम करत नाहीये. असं आहे की ही घटना मला पूर्ण माहीत नाही, पण आता मी तुमच्याकडून ऐकली आणि काही क्लिप्स पण मी आता बघितल्या. कारण आज संपूर्ण दिवस तुमच्या समोरच मी एका बंद खोलीमध्ये बसलोय, मला काही माहीत नाही. पण तुम्हाला मी सांगतो, याला जबाबदार पूर्णपणे सरकार आहे. अशा घटना घडतात. काय झालं? अगरवाल प्रकरण पुण्याचं झालं. त्या पुण्याच्या अगरवाल प्रकरणामध्ये त्या अगरवालचे रक्ताचे नमुने बदलण्यापासून ज्या काही घटना घडल्या, त्याला गायब करण्यापासून पोलिसांच्या सहकार्याशिवाय झालं. पोलिसांच्या सहकार्याशिवाय झालं का? ही जी वरळीची घटना घडली, त्या बाईला अक्षरशः मारलं, ओढत नेलं, ते हिट अँड रन, तो काय त्याचं नाव, तो बिल्डर, तो शहा बिल्डर, नंतर तो गायब झाला. कसा गेला, कुठे गेला? सगळे CCTV तुमच्याकडे आहेत. ही सगळी प्रकरणं मॅनेज होतात असा संदेश आज महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे. अशी अनेक प्रकरणं आहेत, अनेक प्रकरणं. फक्त उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीत काय झालं, जरा काय झालं की हे सरकार वसुली सरकार, सगळे चारी बाजूने बोलायचं. याच्यामुळं ही अशी जी पाशवी वृत्ती आहे, याला काय कोणी करायला सांगितलं असं मी म्हणत नाही, परंतु ही पाशवी वृत्ती जी आहे ना, ही नीच प्रवृत्ती जी आहे ना, ही जी क्रौर्याची मर्यादा ओलांडणारी जी माणसं आहेत ना, ह्यांची पुन्हा पुन्हा अशा पद्धतीनं प्रवृत्ती निर्डावते कशी? ह्यांची हिंमत होते कशी?
देवेंद्र फडणवीसांचा गृह खात्यावर अजिबात वचक नाही. मध्यंतरी ते लोकसभेच्या निवडणुकीचं निमित्त करून राजीनामा देत होते. त्यांना माहीत होतं की आपल्या कारकिर्दीचा कधीतरी भांडा फुटणारच आहे, आपली बोगस कारकीर्द ही जनतेसमोर येणारच आहे हे माहिती असल्यामुळेच ते पळ काढत होते. त्यामुळं तुम्ही म्हणता ते अत्यंत म्हणजे त्याला शब्द नाहीत. नुसता निषेध आणि हे धिक्कार बिक्कार करून आणि त्यांना चौकात फाशी द्या वगैरे म्हणून कायदा काय तसा मान्यता देणार नाही. परंतु पोलीस खात्यावर वचक नाही, पोलिसांना काही देणं घेणं नाही. पोलिसांची बाजू घेणारे मंत्री म्हणजे पोलीस खात्याचे स्पोक्सपर्सन असल्यासारखे, त्यांचे प्रवक्ते असल्यासारखे त्यांचं सगळं कसं बरोबर आहे हे भर सभागृहामध्ये सांगतात. पोलिसांच्यावर वचकच नाही. त्यामुळे पोलिसांची अशी हिंमत वाढते, आम्ही काही चुका केल्या तरी मंत्री आमच्या बाजू सावरून घेतील कारण आम्ही त्यांची पापं लपवतो. त्यामुळे सरकार जबाबदार आहे या गोष्टीला. सर, या पोलीस सुधार करतानाचा व्हिडिओ समोर आला. असं आहे की नागपूरमध्ये मागच्या 10 वर्षामधल्या किंवा देवेंद्र फडणवीसच्या कारकिर्दीला 2.5-7.5 वर्षाची जर तुम्ही संपूर्ण गृहमंत्रीपदाची कारकीर्द बघितलीत तर सगळ्यात 2 नंबरचे धंदेवाले, खुनाखुनी होणारे, मर्डर होणारं, बलात्कार होणारं सगळ्यात जर जास्त शहर निघाले तर ते नागपूर आहे. अहो, गृहमंत्री असा पाहिजे की त्याची नुसती नजर फिरली तरी पोलिसाच्या मानाखाली झुकल्या पाहिजेत. एक तर हे पोलीस एवढे निर्ढावलेले असतात, यांना एवढे अमर्याद अधिकार असतात. अमर्याद अधिकार, मी तुमच्या कॅमेऱ्यासमोर बोलतोय. जर पोलिसांच्यावर जर तुम्ही कंट्रोल नाही ठेवला तर हे इतके क्रूर होतील, हे पोलीस हे हिंस्र होतील, हे रानटी होतील. पोलिसांना गृह खात्याचा दरारा पाहिजेच, गृहमंत्र्याची भीती ही पोलिसांना पाहिजेच. पण आमचं काय पालुपट ठरलेलं आहे, आपण काय 5 वर्षाचे 3 वर्षाचे ते कायमचे. अरे काय त्यांना कसली भीक घालायची? 5 वर्ष की 2 वर्ष 3 वर्ष दरारा हा पाहिजेच मंत्र्याचा. पण आताच्या मंत्र्यांचे दरारे काही नाही, नुसतं विरोधकांना छळण्याकरता हे आपल्याला मदत करतायत ना, मग त्यांनी कसंही वागावं. त्यामुळं कुठेही झालं तरी हेच असतं, दरारा डोळ्यामध्ये जरप पाहिजे, डोळ्यामध्ये. रणजित सिंहांनी बरेच आरोप केले आहेत. कोणावर? लोकप्रतिनिधींवरती. जी सरकार होती त्यांनी काय काय केलं त्याच्याबद्दल मग काय म्हणतो आपण? दरारा नाही, मी परमजित सिंगांचं बोलणं काय मी ऐकलं नाही, पण परमजित सिंगाचं आज तुम्हाला मी सांगतो, ज्या परमजित सिंगांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयाचे वसुलीचा आरोप केला आणि भारतीय जनता पार्टीची सगळी ही बेडकं डराव करून हे वसुली सरकार म्हणत होतं, त्याच अनिल देशमुखांच्या बाबतीत जे चांदीवाल आयोग नेमला गेला, त्या चांदीवाल आयोगाच्या समोर परमवीर सिंगांनी कधीही साक्षीला गेलेले नाहीत. हे लक्षात घ्या. लोकशाहीच्या दृष्टीनं एक कमिशनर दर्जाचा आणि कमिशनर राहिलेला माणूस इतका गंभीर आरोप करतो आणि ज्या वेळेला चौकशीला सामोरं जायची वेळ येते तेव्हा तो समोर जातच नाही, उलट लिहून पाठवतो की माझ्याकडे असा कुठलाही पुरावा नाही. हे मी ऐकिवात होतं म्हणून मी सांगितलं. कमिशनर ऐक्यू बातमीवर अशा पद्धतीने एका मंत्र्यावर आरोप करू शकतो आणि तो मंत्री 14 महिने जेलमध्ये जाऊन पडू शकतो? अरे काय चाललंय काय हे? आता ते म्हणतायत की त्यांच्याकडे व्हिडिओ एव्हिडन्सेस आहेत म्हणून. नाही, त्यांच्याकडे काय कोणाचे एव्हिडन्सेस असेल तो भाग वेगळा. ह्यांची हिंमत झाली आमच्यामुळं. चल खोटा आरोप कर कोणावरही. तो विरोधी पक्षाचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ना, माझ्या एका खोट्या आरोपामुळं गृहमंत्री जेलमध्ये गेला. त्या अधिकाऱ्याची हिंमत वाढली, बाकीच्या अधिकाऱ्यांची पण हिंमत वाढली. आज वास्तविक तुम्ही खोटा आरोप कसा केलात म्हणून ताबडतोब त्यांना अरेस्ट व्हायला पाहिजे होती. म्हणजे एकूणच आपल्या इथं जी काही राज्यकर्ते म्हणजे तुमचा पक्ष असो का अन्य कुठलेही पक्ष असो, राज्यकर्त्यांनी प्रशासनावर वचक ठेवलाच नाही हे मान्य करताय आपण. मी तुम्हाला सांगू का, मी माझा तो बाळाने दुसऱ्याचा कार्टक कधीच म्हणत नाही. माझं सरकार असू दे, माझा पक्ष असू दे, माझा पदाधिकारी असू दे, कोणी असू दे, चूक तो चूक नाही, बरोबर तो बरोबर. मी कधीही माझं तेवढं खरं असं मी कधी म्हणत नाही. पण राज्यकर्त्यांनी जर प्रशासनावर जर जरब ठेवली नाही तर जनतेला न्याय मिळणार नाही. प्रशासन आता हे हाताच्या बाहेर गेलेलं आहे. प्रशासनाची हिंमत अशी वाढलेली आहे, अरे आमचं काय, आम्ही एकदा सर्व्हिसमध्ये आलो तर आम्ही कायमचे, तुम्ही काय 5 वर्षाकरता. लोकशाहीतली व्यवस्था आहे, 5 वर्षाकरता की 5 तासाकरता जरबही पाहिजे, जरबही पाहिजे. मी तुम्हाला आज सांगतो, मी मोठेपणा सांगत नाही माझा इथं, आता एवढ्या याच्यामध्ये मोठेपणा सांगितलं असेल. मी कधीही तहसीलदार असेल,
पोलीस इन्स्पेक्टर असेल, BDO असेल, यांच्या कोणाच्या कारल्यात कधी गेलो नाही, जात पण नाही. कलेक्टरच्या खाली, CEO च्या खाली आणि SPच्या खाली मी कोणाशी बोलत पण नाही. मी साधा आमदार आहे, हा गर्वाचा भाग नाही आहे, पण मी स्वच्छ आहे. मला माहीत आहे मी काही पाप केलेलं नाही. भ्रष्टाचाराचा माझ्यावर एवढा आरोप नाही. तो काय करणार आहे माझं? कशाकरता मी घाबरायचं आणि कोणाला घाबरायचं? त्यामुळं प्रशासनावर जरब पाहिजे मित्रा, ही खरी गोष्ट आहे. साहेब, रवींद्र चव्हाण आणि रामदास कदममध्ये चांगलंच वाकवीत रंगलेलं आहे. कर्जतमध्ये आज तिथे त्यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन भाजपकडून करण्यात आलेलं आहे. काय सांगाल? असं आहे की रवींद्र चव्हाण आणि रामदास कदमांचं आता जी काही जुंपली आहे ती उभा महाराष्ट्र बघतोय, देश बघतोय. आता फक्त त्यांनी शब्दावर भागवू नये. दोघांनी एकमेकाला आव्हान देण्याच्या ज्या गोष्टी चालल्या आहेत तेवढ्यावर त्यांनी थांबू नये. आता त्यांनी रस्त्यावरच दोघांनी उतरावं. आणि कोणाच्यात किती दम आहे. रामदास कदमांचं नाव रामदास कदम आहे, त्यामुळे त्यांच्यात दम आहे की नाही तो त्यांनी दाखवावा. चव्हाणांच्या नावामध्ये चव्हाण आहे, त्यांनी काही ते त्यांना दाखवावं आणि लढाई दोघांनी करावी. साहेब, लोकलचा प्रश्न किती जागा मागणार आहे आपला गट? आज घडीला मी फक्त 2 जिल्ह्यांच्या ह्याच्यामध्ये दौऱ्यावर आलोय. 2 जिल्ह्यांमध्ये नांदेडमध्ये 9 जागा आहेत आणि हिंगोलीमध्ये 9 जागा आहेत. आपल्या 3 जागा आहेत, अशा 12 जागा आहेत. मी जो अभ्यास केला तर मूळ हे दोन्ही जिल्हे हे शिवसेनेला मानणारे जिल्हे आहेत. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अढळ श्रद्धा ठेवणारे आहेत. या आज जरी काही उलटपलट झालं असलं तरी ह्या 12 जागांपैकी किमान 8 जागा आम्ही मागणार. पण हे चव्हाण आणि बालाजी कदम यांच्यामध्ये कल्याणकर आवड्यात मोठं शक्ती प्रदर्शन केले. बरं, मग उद्या तुम्ही हिंगोलीत दौरा करणार आहे. मग तो त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं म्हणून मी काय हिंगीला जाऊ नको? साहेब, बरं, तुम्ही म्हटलात की प्रशासकीय अधिकारी निर्डावलेत, पैसा खूप कमावत आहेत. मुख्यमंत्र्यांचे जे PS आहेत सदगावकर, खासगी सचिव, ते निवडणुकीला उभे राहणार आहेत. नांदेडमध्ये उभं टाकणार आहेत. काय म्हणणार? म्हणजे पैसा किती जवळ आलाय बघा. याच्या आधी अभिमन्यू पवार झाले. हो, आता हे तुमच्या शैलीत काय प्रतिक्रिया असेल या अधिकाऱ्यांची? नाही, आता आता काय राजकारणात यायला बालाजी खतगावकरांनी बालाजी किनीकरांच्या विरोधात उभं राहावं, ही माझी प्रतिक्रिया. साहेब, काल पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भोकर मतदारसंघातील 926 कोटी रुपयाचं भूमिपूजन सोहळा पार पडला. पण तेथील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करून देखील त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. त्यासाठी ज्या विचारण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते अशोक चव्हाणच्या सभास्थळी जाणार होते त्यांना नजर कैदेत ठेवणार, कुठेतरी दडपशाही वाटत नाही का? का कुठेतरी नाही? जर लोकशाही मार्गानं कोण मला प्रश्न विचारणार असेल तर त्याला जर दडपशाहीनं जर बाजूला केलं गेलं, त्याला जर बाजूला केलं तर ती दडपशाहीच आहे. आणि हे सरकार आहे ना, याला जनतेच्या प्रश्नांना तोंड देण्याची ह्यांच्यामध्ये नैतिक बळ नाही, हिंमत नाही. कारण हे शेवटी भ्रष्टाचारानं सत्तेवर आलेलं सरकार आहे. शेवटी नैतिक अधिष्ठान असावं लागतं. कुठल्याही गोष्टीला सामोरं जाण्याकरता एक नैतिक अधिष्ठान असावं लागतं. तेव्हा तुमच्यामध्ये निर्भीडपणा येईल, तेव्हा तुमच्यामध्ये अशा पद्धतीनं कोणालाही सामोरं जाण्याची हिंमत येईल. यांच्याकडे हिंमत काय असणार आहे? कारण हे शेवटी भ्रष्टाचारानं सत्तेवर आलेलं सरकार आहे. ओके, धन्यवाद. महायुतीत आलबेल वाटायले का काही? काय कदम आणि चव्हाण दोघेही भांडत आहेत कोकणातले. अजिबात आलबेल नाहीये. चव्हाण आणि वाघ कशाला? अहो, हे मुख्यमंत्री लाडकी बहीण, मुख्यमंत्र्यांचे वेगळे कटआउट, देवेंद्र फडणवीसांचा वेगळे कटआउट, अजितदादांचे वेगळे कटआउट, हे असं 3 तिघाडांनी काम बिघाडा. बालाजी कल्याणकर विरोधात काय स्ट्रॅटेजी असेल? तिथं आपला उमेदवार असणार आहे. बालाजी कल्याणकर आपल्याला सोडून बालाजी गेले. त्यांच्या विरोधात काय बालाजी strategy? कल्याणकर पडलेलेच आहेत. साहेब, काल परवाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 41,500 मतांचं मताधिक्य आहे. त्यामुळे बालाजींनी फक्त 50 खोके एकदम ओके. आपणच तिथं जागा मागणार का? माहिती लढणार, मागणार काय? ती जागाच आमची आहे, आम्ही लढणार, मागणार काय? मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव पण तयारी करतात सत्ता निवडणुकीची. तुमची असूनही विरोधकांनी लाडकी बहीण योजनेचं सर्व डाऊन केलं असा आरोप करण्यापेक्षा त्याची चौकशी करा असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना केलं. मला माहित नाही सुप्रियाताई काय बोलल्या त्या, परंतु लाडकी बहीण योजनेचं मी स्पष्टपणे सांगतो, आम्ही कुणीही विरोध केलेला नाही, कुणीही विरोध करण्याचं कारण नाही. मी माझ्या मतदारसंघामध्ये आणि माझ्या जिल्ह्यामध्ये सर्वांना सांगितलंय की जाऊन लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म स्वतः भरून घ्या. कारण हे पैसे कोणाच्या बापाच्या घरचे नाहीत, तर हे पैसे राज्याच्या तिजोरीतले आहेत आणि राज्याच्या तिजोरीमध्ये पैसा हा सर्वसामान्य माणसाचा जातो. अगदी घरामध्ये येणारं पीठ असेल, मीठ असेल, अगदी मुलाला लागणारं दूध असेल,
याच्यावर आम्ही GST भरतो. मरणाऱ्या माणसाला कफन घालतात त्याला त्याच्यावर सुद्धा GST लागतो कफनाला. पूर्वी काय होतं, पूर्वी फक्त जे इन्कम टॅक्स भरणारे होते त्यांच्याकडून टॅक्स घेतला जायचा. आता सर्वसामान्य माणसाकडून टॅक्स घेतला जातो, त्यातून हा पैसा आलेला आहे. त्यामुळं लाडक्या बहिणी हे फक्त कधी कधी फक्त बोलण्याकरता हा विषय असतो, लाडका बिडका काय नाही, हे सगळं लाडकी खुर्ची याच्याकरता हे सगळं चाललंय. पण या बहिणी या लबाड भावांना ओळखू नये. शेवटचा आपण प्रश्न बोललं जाणार आहे आमदार